जीदू मेहर, स्वयं मेहर, आयुष मेहर, जीत दयत, हंशू मेहर, दर्शन वाडकर, हिमांशू पटेल आणि सर्वात मोठे आभार मैदानासाठी सूरज वैती, संकेत डॉल, नितेश तांडेल आणि सर्वेश मेहर या सर्वांचे आभार की त्यांनी मागील 2 महिने झाले भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेले आणि या सर्वांचे मनपूर्वक आभार। ऑल सेट, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। पहिला बॉल कट केला गेलाय। पहा आता लो स्कोरिंग मॅच आहे। आता लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज करण्यासाठी तो प्लॅन ए मध्ये काय करावं लागणार आहे? प्लॅन ए मध्ये सर्वात पहिलं षटक, त्यानंतर प्लॅन बी मध्ये पॉवर प्ले षटक आणि अखेरकार प्लॅन सी मध्ये शेवटचं आणि अंतिम षटक। या 3 गोष्टींचा विचार एकत्रित करावा लागणार आहे जीवदानी माऊली फुलपाडा संघाला। ओ लेफ्टमच्या बाहेर, बराच बाहेर आहे, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला गेलाय। कट केलाय चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी। पहा आता जीवदानी माऊली फुलपाडा संघाला काय करायचंय। पहिल्या इनिंग मध्ये जो काही खेळ खेळला होता आई भवानी मार्बलपाडा संघाने तो आता खेळ खेळावा लागणार आहे, नाही तर अडचणी वाढणार आणि अडचणी वाढत असताना काही प्रेशर काही दबाव येतात आणि मॅच अखेरकार संपून जाते। या प्रकारचं चित्र व्हायला नको आहे। ओ चेंडू कुठे आदळलाय? पायाला। आता पायाला आदळता त्वरितच डॉट बॉल, निर्धाव चेंडू सुद्धा आला गेलाय। पहा सुधीरजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं। आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये। काल सुद्धा या स्पर्धेसाठी जॉईन झाले होते, आज सुद्धा आले गेलेत। आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये। ओ कट केलाय चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी। पहा 5 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धावपळकावर। त्यानंतर आपल्या अर्नाळा गावाचं टेनिस क्रिकेटचा एक मोठा खेळाडू ज्याकडे बघितलं जातं असे आयुष्य खेळून आलेला प्रशांत गरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं। आपला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून दाखल व्हा। या आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये। समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, सिंगल रन। पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 5 धावा धावपळकर। चला प्रसन्न आपण या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हा। या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने। एक मिनिट 5 झाले, 5 विशाल बरोबर आहे ना? ओके, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 5 धावा धावपळकावर, 5-5। 18 मध्ये 14, 18-14 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले। चला दोन्ही कॅप्टन मुख्य मंचावर या। डीसीसी नवापूर आणि रेहान दुर्गेश 11 दोन्ही कॅप्टन या। आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा। शेवटचा आणि अंतिम ग्रुप आहे या स्पर्धेतील, ग्रुप डी, जिकडे पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली आहे 19 धावांचा पाठलाग करतोय। पॉवर प्ले घेतला गेलाय, सिंगल रन पहिल्याच चेंडूवर सिंगल आले गेले। पहा 6 धावा धावपळकावर, 2 खेळाडू अटॅकिंग फिल्डिंगला आहेत, 38 सर्कल मध्ये आहेत। आता अशा वेळेला कोणता प्लॅन करावायचा आहे? फुलटॉस चेंडू टोला लागलाय, ओ टोला लागत असताना त्वरित गेला होता, परंतु जयेश बनसोडे त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय ऑन साइडला, क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु चेंडू जातोय सिंगल साठी। पहा अटॅकिंग क्रिकेट लावले, अटॅकिंग फिल्डिंग लावले आणि अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना ते डॉट बॉल ते विकेट येत नाही, सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली। कालच्या दिवसामध्ये याच प्रकारचं घडलं होतं। पहिल्या 3 षटकामध्ये विकेट नव्हता, शेवटच्या षटकामध्ये विकेट आला गेला, परंतु मॅच पूर्णपणे फसली होती। जो दबाव पहिल्या 3 षटकामध्ये बॅटिंग करत असताना बनवला होता तो दबाव शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये संपूर्ण निघून गेला। ओ खाली राहिलाय, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि खाली राहत असताना डॉट बॉल सुद्धा आला गेला। पहा अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना कुठेतरी आता निर्धाव चेंडू येत आहेत, विकेट नाही येत परंतु निर्धाव चेंडू येत आहेत। थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय, पुन्हा कट केला, फेकी झाले वेगाने, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगाने। शेवटचा अंतिम चेंडू, 8 धावा धावपळकावर, 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। 5 चर्चा होती, आता चर्चा होत असताना चर्चा इतकी नकोय की त्यामधून सर्व काही संपवावं, या प्रकारे चर्चा नको आहे।
फुल टॉस ऑन साइड. ओ इकडे काय ढूंढो ढूंढो रे साजना. आता चेंडू कदाचित हातामध्ये येता येता कधी बाउंड्रीला टच झाला, कल्याला मार्ग नव्हता. चेंडू गेला सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. संघ मैदानी उतरला सारा, दर्शन घेऊन भवानीचा संघ मैदानी उतरला सारा. मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा, आमच्या मारंबल पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. थँक्यू. पहा ऑलरेडी संघ दबावामध्ये आहेत. इकडून आपण अजूनही चुका करतायत. आता या चुका कुठपर्यंत. चला दोन्ही कॅप्टन या. डीसीसी नवापूर आणि त्यानंतर रेहान दुर्गेश 11. दोन्ही कॅप्टन मुख्य मंचावर या. आपण टॉस करणार आहोत. लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर आहे. जयेश बनसोडे 12 मध्ये 6 21 मॅच आणून थांबली गेले. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगल साठी. पहा अंदाजच्या हंगामामध्ये हर्षल भाई जबरदस्त फॉर्म मध्ये. आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 6 धावा धावपल करतेत. कुणाल मेहर पहिला बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगल साठी. पहा डीसीसी नवापूर समोर रेहान दुर्गेश 11. हे बॅटल जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं आई भवानी मारंबलपाडा संघाने विजय मिळवला होता आणि पराभवाच्या छायेत जाणारा संघ होता जीवदानी माऊली फुलपाडा. दुसऱ्या मॅचला सुरुवात होते आजच्या. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. क्रॅकिंग इतक्या लगावलाय की 2 खेळाडू बघत राहिले. चेंडू अखेरकार गेला तर गेला गटून. चेंडू गेला सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा वेट केलं होतं. वेट करत असताना भरपूर वेळ होता. जयेश घरतकडे छोटा पॅक बडा धमाका जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. मागील कित्येक वर्षाचा ग्राफ पाहिला या खेळाडूचा, तर या खेळाडूने सर्वांना प्रभावित करून सोडलंय. वाय कट्टा सारखी स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा खिताब या खेळाडूने जिंकला होता मुंबई इथे, मुंबई वडाला इथे अंदाजच्या हंगामामध्ये आपण पाहिलं होतं. हो कडक स्ट्रोक होता परंतु चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा इकडून सुरुवात झाली गेली. आता सुरुवात होत असताना डीसीसी नवापूर इकडून एखादा ब्रेक थ्रू पाहतोय आणि ब्रेक थ्रू पाहत असताना काय तो ब्रेक थ्रू कोणाच्या अगेन्स्ट आणि कोण आणून देणार आहे यावर सुद्धा चर्चा होणार. ओ ऑन साइडला पुन्हा पुन्हा तोच फटका. इसी का नाम है छोटा पॅक बडा धमाका. जयेश घरत चेंडू सी मारेगा पार, चौकार, 4 धावा. पहा पुन्हा तोच फटका. वेट केलं होतं. वेट वॉच भरपूर वेल आणि त्या भरपूर वेल घेत असताना 2 खेळाडूंच्या मधून जतीन तांडेला बीट करून चेंडू निघून गेला चौकारासाठी. 1-7 17 धावा धावपल कव्हर. जबरदस्त सुरुवात आतापर्यंत रेहान दुर्गेश 11 या संघाची समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगल साठी. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 18 धावा धावपल कव्हर. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. आमचं फलंदाज दमदार घरांनी जाई किरण घरत मयूर घरत हनगुणवान. विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हान. विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हान. दुर्गेश 11 नाव संघाचं आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश पहिला बॉल सन्मान दिला चेंडूला हलक्यातनं सिंगल. याचं कॅप्टन जतीन तांडेल आला गेलाय. नेहमीच आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये बराच वेळा जतीन तांडेल दिसतोय. जतीन तांडेलवर सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये चर्चा झाली गेली. गोलंदाजी करत असताना त्याने त्यांचे 2 हात मैदानाच्या आतमध्ये दाखवले गेलेत. आता घरचं मैदान आहे असं समजून जतीन तांडेला त्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 20 धावा धावपलकावर. अजून एकही गडी बाद नाहीये. त्याचं कॅरेन आहे. 2 चौकार जयेशगरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा तोच फटका एक्झिक्यूट केला होता ऑफ साइडला सिंगल साठी. पहा एक धाव किती महत्वाचे, कुठे आहे, कोणाच्या विरोधात आहे, कोणाच्या अगेन्स्ट प्लॅन करायचा आहे. प्लॅन ए कुठे सक्सेस झाला, प्लॅन बी कुठे आहे, या सर्व गोष्टी विचार करत असताना आतापर्यंत ते धावा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू उडवला. बॅकअप कुठे आहे? बॅकअप स्वतः घेतलाय सिंगल साठी.
पहा पुन्हा सिंगल आली गेले 22 रन. पहा मी म्हटलं होतं शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. जतीन तांडेलवर सर्वांच्या नजरा असणार आहेत आणि षटक आतापर्यंत चांगलं हातलत असताना हलक्या हाताने पुन्हा एकदा सन्मान दिलाय. पहा 3 षटकांचा खेळ संपतोय. तब्बल 22 रन 22 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना रेहान दुर्गेश 11चा संघ. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय थँक्यू क्रिकेट थँक्यू आमची थँक्यू. शान. 3 षटकांचा जबरदस्त खेळ संपला गेलाय. स्वप्नील नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल ओ पहिला बॉल कडक 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 स्ट्रोक. फुलटॉसला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. चौकार 4 धावा. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट थँक्यू. 27 रन 27 धावा. ऑन साइडला वेट केलं होतं परंतु जयेश वैद्य अखेरकार फेकी करत असताना त्या विकेट आली गेले ना. आता मात्र दर्शन अहिरेला मैदान सोडावं लागलं. यस पहिल्या विकेटचं पतन गॉन. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा. आम्हाला जो कोणी नडतो तो थँक्यू डायरेक्ट थँक्यू दिसतो. थँक्यू थँक्यू. येस मैदानाच्या आतमध्ये कोण ज्याच्या नावाचा बोलबाला असा प्रशांत गिरत. अर्नाळाचा ब्रँड ऑफ क्रिकेट टेनिस क्रिकेटचा राजा म्हटलं तर काही हरकत नाहीये. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपली छाप सोडली होती. असा प्रशांत गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. पहा ब्रेक थ्रू आल्यानंतर अशा प्रकारे काही घडतं. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा 28 रन 28 धावा धावफलकावरती आहे. 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. शेवटचे 2 चेंडू लास्ट 2 बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. प्रशांत गरत ऑन स्ट्राईक. स्वप्नीलने ते ब्रेक थ्रू आणण्याचं काम करून दाखवलं होतं. आता इकडून काय करायचंय थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न सुद्धा तितकाच केला गेला होता. स्वप्नील पुन्हा एकदा. ओ कुठे लागलाय कळायला मार्ग नव्हता परंतु रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होती त्यामुळे एकच धाव आले. पहा रनिंग बिटवीन वेगवानचं कारण एकच आहे. दुर्गेश शेलवेनकडे मोठी लाईनअप आहे आणि त्या मोठी लाईनअपचा ट्रम्प कार्ड येत असताना सर्व खेळाडू रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिली ना तर सर्वात वेगवान रनिंग बिटवीन द विकेट असते. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. जबरदस्त 30 धावा धावफलकावर 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना रेहान दुर्गेश 11चा संघ आणि 31 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलं DCC नवापूर या संघासमोर. पहा आपण काही जे मालक आहेत जमिनीचे मालक. सर्वात प्रथम जमिनीचे मालक अशोक पाटील साहेब यांचे खूप मोठे आभार की ज्यांनी आम्हाला हे ग्राउंड जे मैदान उपलब्ध करून दिलं. थँक्यू सो मच. त्यानंतर सुरेश नारायण मेहर, रमेश जगन्नाथ मेहर, रामदास मेहर, सुधीर मेहर, लोपिस शेतकरी डाबा, राकेश लोपिस, राजहंस रिसॉर्ट, डी अटलांटिक रिसॉर्ट, मंथन रिसॉर्ट, ड्रीम वर्ल्ड रिसॉर्ट, विसावा रिसॉर्ट, विमल सिंग, विघ्नेश देसाई, A1 जोडी, आद्या मेहर, तश्वी पाटील, गुरुदेव डेकोरेटर्स, पांडुरंग पाटील, देवेन मेहर, भूपेश सदानंद राऊत, सुनील ज्वेलर्स, ग्रीन व्ह्यू, शिव शंभू कॅटरेस, नॅशनल डेअरी, दिगंबर शर्मा, प्रीतम तांडेल, केतन पाटील, प्रथमेश मेहर, 28 फंटर्स ग्रुप, किसन माने, माने एंटरप्राइजेस. चला ज्या कोणाच्या रस्त्यावर गाड्या आहेत कृपया खाली पार्किंग मध्ये लावा. कृपया गाडी पार्किंग मध्ये लावा. जिकडे मैदान आपल्यासाठी उपलब्ध करून दिलंय पार्किंग साठी. ज्या कोणाच्या गाड्या आहेत आता इकडून बघतायत तरी खाली उतरायला तयार नाहीयेत. आता याच्यामध्ये दोष कोणाचा तेच कळायला मार्ग नाहीये. आता अजूनही बघतायत तरी खाली उतरायला तयार नाहीत. आता करणारे कमिटी मेंबर करू तरी काय शकतात. आदरणीय जगदीशजी मेहर आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न वा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. पहा आता सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली गेली.
आता अशा वेळेला या धावांचा पाठला काय की बचाव आहे गळायला मार्ग नाही. केतन मेहर आणि चिराग मेहर हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहा या दोन खेळाडूंनी अंदाच्या हंगामामध्ये भरपूर काही करून दाखवले आपल्या संघासाठी. खास करून सुरुवात झाली होती SPL साईबा प्रीमियर लीग पासून आणि तिकडून तो संपूर्ण ग्राफ बदलला होता आणि ग्राफ पाहत असताना बऱ्याच वेळा संघ टॉप 16 मध्ये टॉप 8 मध्ये जो DCC नवापूर दाखल झाला होता. आज स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळतोय, घरच्या गावामध्ये खेळतोय. आता घरच्या गावामध्ये खेळत असताना कशा प्रकारे परफॉर्मन्स राहणार आहे आणि कोणाच्या विरोधात कशा प्रकारे प्लॅन करायचा आहे आणि स्पर्धेमध्ये काय करून आणायचं आहे या सर्व गोष्टींचा आता विचार करतोय. सर्वांनी नाचायला यायचंय. सुंदर असा सोहळा पायीच्या होळीचा Thank you. सगळ्यांनी नाचायला यायचं. समीर कदम नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन ऑल सेट. 31 धावांचा पाठलाग की बचाव येणारे कालवे सांगणार आहे. पहिला बॉल. ओ ओ ओ नो, ओ नो म्हणजे नो प्लस चौकार. तब्बल 5 धावा. या ऐकूया डीजे मयूरला. थँक्यू. 5 धावांचा श्री गणेश झाला गेलाय. पुढील चेंडू फ्री हिट आहे. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. आता जवळपास नो चेंडू होता आणि नो चेंडूला ऑन साइडला क्रॅकन स्ट्रोक पाठवलं होतं. चिराग मेहरच्या बॅटमधून चौकार आला गेलाय. समीर कदम पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुरुवात झाली गेली DCC नवापूर या संघाची. मोठा फटका मारायचा प्रयत्न, टायमिंग नव्हता. चेंडू पाठीमागे निघून जातोय संघासाठी. पहा आता एका चेंडूमध्ये 6 धावा म्हणजे भरपूर धावा झाल्यात. इथे सुरुवात आहे. आता प्लॅन A मध्ये जर का या गोष्टी तुम्हाला समर्पित आहेत तर पुढे प्लॅन B काय आहे या सर्व गोष्टींचा आता विचार रेहान दुर्ग चेलेमन या संघाला करावा लागणार आहे. 31 धावांचा पाठलाग की बचाव येणारे कालवेल सांगणार आहे. परंतु एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पहिलं षटक सुरू आहे. धावपल्ल किती आहे? फक्त 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो, चांगला फटका होता. ज्या प्रकारे बॅटच्या पोझिशन मध्ये जो बॅटचा फेस ओपन केला होता आणि त्यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केलं होतं फक्त सिंगल साठी. पहा 2 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धावपलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. 31 धावांचा पाठलाग करतोय DCC नवापूरचा संघ. मोठा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. डॉट निर्धाव. थोडस कमबॅक करतोय. आता इकडून कमबॅक करायचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. परंतु त्या कमबॅक मध्ये कदाचित अजून थोडं कमबॅकची गरज आहे. लेग स्टंपच्या कुठे बाहेर असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितले. पहा कालपासून आमचे गंभीर सर ऑफिशियल पंच सुद्धा या स्पर्धेसाठी जोडले गेले. त्याच्यासोबत तेजस दादा ते सुद्धा आमच्या ऑफिशियल पंचांची कामगिरी निभावतायत. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा सिंगलसाठी DBN नेटवर्कची टीम सुद्धा या स्पर्धेसाठी कालपासून जोडली गेले. नयन तांडेल आणि A1 जोडी जे आमची नेहमीच आमच्या कॅमेराच्या भूमिकामध्ये आपल्याला दिसते. कार्तिक मांगेला, जयेश मांगेला. त्यानंतर आमचे DJ मयूर, चर्चेत असलेला सर्वात विषय सध्याच्या घडीला वसईविरारमध्ये असलेले आमचे DJ मयूर सुद्धा या स्पर्धेमध्ये जोडले गेले आहेत. यांचे सर्वांचे आभार. पाहता मॅच कुठे आहे? 5 मध्ये 10 सुरुवात झाली गेली. आता शेवटचा अंतिम चेंडू आहे. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेला. वेगाने आला होता. आता बॅकअपला 1 2 3 जवळपास 4 खेळाडू. अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1-1 असं धावफलक. 18-20 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया DJ मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. ये मातन फुला तुले गला गो भरल्या आणि मातन फुला तुले गला गो भरल्या. ऐकला नवरा केलाय, ऐकला नवरा केलाय. थैंक यू डीजे थैंक यू. ओ क्या है पावर प्ले.
चला जगन्नाथ बाबा आपण सुद्धा या, आपलं सुद्धा सरचे स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. आपला सोडून दे की आपण मुख्य मंचावरून दाखल व्हा. पॉवर प्ले घेतला गेलाय. आता आमचं डीजे मयूरने सुद्धा हॉर्न वाजवलाय. आता हा हॉर्न वाजवत असताना काय इकडून थोडस कमबॅक कडे वळताना दिसेल मयूर घरात. नवीन गोलंदाज, पहिला बॉल. ओ पायावर आदळला तो चेंडू. येस, आता आमच्या ऑफिशियल पंचांनी सिग्नल द्यायच्या अगोदर मीच सिग्नल दिले. आता गंभीर सर सुद्धा माझ्याकडे बघतायत. 1-2 12 धाबा धावपल करतेत. 1.1 चेंडूचा खेळ चालला गेलाय. पहा ही सुरुवात मागील मॅच मध्ये सुद्धा धाबांचा पाठला करत असताना भाई हर्षल भाई आणि विशाल पाटीलने करून दाखवली होती. आता तीच सुरुवात इकडे सुद्धा झाली गेली. लेग स्टंपच्या बाहेर बाहेर. पहा आता आमच्या मुख्यमंत्री शँडरूचा आवाज खूप येतोय. कदाचित एकता पतपडी जोरात आहे. आता एकता पतपडी कुठपर्यंत केलेला मार्ग नाहीये. 1-4 14 धाबा धावपल करतेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. आता ब्रेक थ्रू पाहतोय, ब्रेक थ्रू विकेट पाहतोय. डब्ल्यू इकडून सर्वात महत्वाचं या मॅच मध्ये जिवंत राहण्यासाठी डब्ल्यू हवाय रेहान दुर्गेश 11 संघाला. काय इकडून तो डब्ल्यू या पॉवर प्ले षटकामध्ये येणार आहे येणारे कालवेल सांगणार आहे. 1-4 14 धाबा धावपलकावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ ओ ओ थोडक्यात हुकलाय. आता बॅनर सुद्धा थोडक्यात हुकलं गेलंय. सिंगल आली गेले. पहा चर्चा होते. 2 खेळाडूंची चर्चा अंदाच्या हंगामामध्ये झाली गेले. प्रथमच डीसीसी नवापूर वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये अंदाच्या हंगामामध्ये दाखल झाला आणि दाखल होत असताना काय जबरदस्त परफॉर्मन्स या संपूर्ण टीमने दाखवला गेलाय. मोठा फटका मोठा फटका मोठा फटका. डब्ल्यू आला गेलाय. मोठ्या विकेटचं बटन. केतनला मात्र मैदान सोडावं लागेल. गॉन. थँक्यू. पाहता येस थँक्यू. पाहता थोडस चुकून केतन मात्रे आलं होतं. कदाचित इंस्टाग्रामवर मागील 2 दिवस झाले रील्सवर एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्यामधून विचारलं होतं की गुणलेखकनी 12th मॅन कोण आहे. 12th मॅन बोलतो मी केतन मात्रे आहे. आता तो 12th मॅनच्या नावावर जवळजवळ किती बाईक झाल्यात. 7 4 व्हीलर झाल्यात. लेग स्टंपच्या बाहेर नवीन बॅटर आकाश पाटील जो दाखल झाला गेला. पहा ब्रेक थ्रू नंतर या चुका शेवटी दिसत आहेत. त्यामुळे यावर सुद्धा चर्चा होणार आहे. 1-6 16 धाबा धावपलकावर 1.4 चेंडूचा खेळ झाला गेलाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा सिंगल साठी पहा करण निजाई यावर सुद्धा नजरा भरपूर जणांच्या आहेत. आता करण निजाईवर सुद्धा 1-7 17 धाबा. अभि 17 किसको खतरा देगा. आता खतरा कोणासाठी आहे येणारे कालवेळ सांगणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला. फेकी नाहीये. येस 2 षटकांचा खेळ संपतोय. 1-8 18 धाबा. 12 मध्ये 13 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. कॅप्टन विकास जसकर नवीन गोलंदाजी मार्कवर आला गेलाय. 12 मध्ये 13. पहिला बॉल हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले. सिंगल. पाहता खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये या षटकामध्ये रिझल्ट लागणार आहे. विकास जसकर येस या गोलंदाजाचं नाव सुद्धा त्या टॉप 10च्या लिस्ट मध्ये आहे. पुन्हा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगल साठी. पहा 11 मध्ये 12 डीसीसी नवापूर. दोन्ही संघ एका गावामधले. दोन्ही संघ एका गावातला म्हणजे थोडा लांबचा फसला आहे. आता अर्नाल आणि नवापूर ही लढत सुरू आहे आणि अर्नाल नवापूर या लढतीमध्ये कुठला संघ
जिंकेल यावर चर्चा असणार. वेगाने आला होता, आता कदाचित वेगाने येत असताना रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगाने झाली. अर्नाला नवापूरची लढत सुरू आहे, परंतु मॅच नवापूरमध्ये आहे. आता या नवापूरमध्ये होत असताना दबदबा जास्त कोणाचा राहणार आहे येणारे कालवेळ सांगणार आहे. 9 मध्ये 10 या इक्वेशनला मॅच आली गेली. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगलसाठी. पहा चिराग मेहर अजूनही मैदानामध्ये आहे. सर्वात जमेची बाजू DCC नवापूर या संघासाठी आहे. इकडून समोर अजून एका ब्रेकथ्रूकडे वळताना बघतोय रेहान दुर्गेश 11 संघ. 8 मध्ये 9 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. पुन्हा एकदा विकास दस्कर, हो पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा षटक चांगलं आहे. आता या षटकामध्ये फक्त बॉल टू बॉलचं समीकरण सुरू आहे. आता इकडून शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर सर्वांच्या नजरा आहेत. 2 खेळाडू चर्चा करतायत, आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात. आता या 2 खेळाडूमध्ये चर्चा काय झाली, आता चर्चा होत असताना उत्तर कुठच्या प्रकारे येणार आहे, आता काय घडणार आहे, कोणाच्या अगेन्स्ट घडणार आहे, या सर्व गोष्टींचा आता विचार 2 बॅटरने केला गेलाय. 7 मध्ये 8 मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ ढूंढो रे साजना. आता स्टेप, आता साजना कुठे आहे ते बघावं लागणार आहे. आता पाय कुठे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत DB नेटवर्कवर. थँक्यू डीजे, थँक्यू. येस चौकार आलाय. आता ऑलरेडी चौकार आला होता, परंतु स्टेप साठी रिव्ह्यू घेतला होता. ज्या वेळेला बॅटला चेंडू पेस केला होता त्यावेळेला जो आकाशचा जो पाय होता तो लाईनच्या पाठीमागे होता, त्यामुळे तो स्टेप साठी अपील केला गेला होता. आणि आता इक्वेशन काय आहे, 6 मध्ये 4. सहा मध्ये 4 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. आता तो चौकार कुठे होता, कुठपर्यंत होता. 4 पाहिजे, 4 8 पाहिजे होत्या. 7 मध्ये 8. आता तुमचा एक्स्ट्रा कलोड इकडे नाहीये, त्याच्यामध्ये आमचा दोष नाहीये. आता इकडे आहे मग एकता बँक तिकडे काय करते, इकडे या. 6 मध्ये 4 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. आता अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. विकेट नाहीये. ॲलन येतोय, नवीन गोलंदाजी मार्कवर. पाहता 6 मध्ये 4 या इक्वेशनला मॅच थांबले, परंतु इक्वेशन थोडस समोर अडचणी वाढवणार सारखं आहे. समोर पूर्णपणे अटॅकिंग क्रिकेट जो काय केला होता 31 धावांचा पाठलाग करत असताना तो कायम सुरू आहे. विकेटचा दबाव नाही घेतला, ही सर्वात जमेची बाजू आहे मयुरदा. आता जमेची बाजू शेवटच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये सक्सेस झाले. प्लॅन सी काय आहे, आता प्लॅन सी कोणाच्या विरुद्धात आहे. आता विरोधात असताना ॲनल नट्टीला काय करायचं आहे, या सर्व गोष्टी एकत्रित कराव्या लागणार आहेत. 6 मध्ये 4
एक क्वेश्चन आहे, अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली 38 सर्कल मध्ये जवळपास किती खेळाडू आहेत? आदरणीय राकेशजी लोपित साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. काल सुद्धा आपला अमूल्य वेळ यांनी आपल्या स्पर्धेसाठी दिला होता, आज सुद्धा आल्यात. आपलं सहर्ष स्वागत आहे या. आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन दाखल व्हा. लोपित शेतकरी डाबाचे ऑनर लाकेशजी लोपित साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आदरणीय शेतकरी डाबा यांचे जे ऑनर आहेत राकेशजी लोपित साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. एक गोड व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे राकेशजी लोपित साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होते. पहा रस्त्या DCC दत्तगुरु व्हॉलंटियर्स सनई रस्त्यावर जा. चला आमचे ऑफिशियल पंच मॅच चालू करा. चला डिसिजन काय असेल ते कळवा आणि त्यानंतर मॅच चालू करा. चला DCC व्हॉलंटियर्स रस्त्यावर जा आणि ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये आहेत प्लीज शेतात घ्या, प्लीज शेतात घ्या. आता सहकार्य करा आम्हाला.
सर्व संघ आपलेच आहेत, जरा सहकार्य करा मंडळाला. उशीर होतोय सामन्याला. जे काही निर्णय असेल समजुतीने करून घ्या. सामन्याला उशीर होतोय. बाकीचे आपल्याला संघ खेळवायचे आहेत तर सहकार्य करा. सर्व आपल्या संघ आपले एकत्रच आहेत. जे काही असेल त्यानुसार सर्वांनी सहकार्य करायचे आहे. कमिटीला चांगलं आयोजन केलेलं आहे. थोडा गाळबोट न करता आपल्याला सामने सर्व चांगले पार पाडायचे आहेत. सर्वांनी लक्ष ठेवा. धन्यवाद. सहकार्य करतीलच अशी आम्ही सर्वांकडून अपेक्षा बाळगतो. चला अतिरिक्त खेळाडू सर्वांनी बाहेर यायचे आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. चला सर्वांनी बाहेर. सर्वांनी जे खेळाडू आहेत ते मैदानामध्ये गेले. बाकी सर्वांनी बाहेर व्हा. 6 मध्ये 4 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. पाहता नवीन गोलंदाजी मार्कवर शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. ॲलन आता 6 मध्ये 4 ला अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. जबरपास 1 2 3 4 असे 4 खेळाडू अटॅकिंग क्रिकेटमध्ये आहेत. पहिला बॉल पाठीमागे चेंडूला खेळला गेला सिंगल साठी. आता ॲलनला इकडून प्लॅन कोणाविरुद्ध आणि कसा करायचं. अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना काय करावं लागणार आहे. आता अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना निर्धाव चेंडू, सिंगल, डॉट बॉल या सर्व गोष्टींचा आता विचार करतोय. 5 मध्ये 3 पुन्हा तोच प्रयत्न एका बाजूने सुरू आहे. ॲलन पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप 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 किती वेगाने दिले पहा. आता कदाचित हा चेंडू ॲलनने अडवला असता
तर अजून अडचणी वाढल्याचा डीसीसी नवापूर या संघासाठी पहा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि समोर खेळत असताना बॅकअप अतिशय सुंदर होता. स्टेप साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. आता समोर स्टेप साठी रिव्ह्यू घेतला गेला. या ऐकूया तर परत डीजे मयूरला. थँक्यू डिसिजन आलं गेलंय आणि स्टेप नाहीये त्यामुळे सिंगल आले. 4 मध्ये 2 जे इक्वेशन आहे 4-2च्या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. आता पुन्हा तोच प्रयत्न सुरू आहे. पहा विकेट गेल्यानंतर दबाव नव्हता सर्वात जमेची बाजू ठरली गेली होती. आता ते चुका कुठे झाल्यात चुका कोणाच्या विरोधात झाल्यात खराब क्षेत्ररक्षण कधी झालं या सर्व गोष्टींचा विचार करतो रेहान दुर्गेश 11चा संघ. आणि चुकी करत असताना ती सुरुवात झाली होती पहिल्याच एका चेंडू आदलता 5 धावा आल्या होत्या. तिकडून ती सुरुवात होती 31 धावांच्या पाठलागला. 4 मध्ये 2 अटॅकिंग पुन्हा क्रिकेट फिल्डिंग लावली गेले. समोर ठेवण्याचा प्रयत्न केला वेगाने आला गेलाय. ओ 2 खेळाडू ट्रम्बल झाल्यात. आता एकाला दुखापत झाली. पाणी आता 3 मध्ये 1. आता असं वाटलं होतं की खूप मोठी दुखापत होती परंतु तन्मय सांगतो की ते दगड आहेत त्या दगडांना काही होत नाही. आता अटॅकिंग फिल्डिंग लावण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित एखादा विकेट पाहत असताना खूप लांबचा फासला झाला गेला. पहा एकमेकांना आदळले होते रोहित आणि मला विकास दस्कर होते. आता 3 मध्ये 1 डीसीसी नवापूर समोर रेहान दुर्गेश 11. मोठा फटका मॅच फिनिश मॅच संपले. परंतु खऱ्या अर्थाने मॅच मध्ये स्पोर्ट्समॅनशिप दाखवले रेहान दुर्गेश 11 संघाने. चला दोन्ही कॅप्टन या मुख्य मंचावर आपण टॉस करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच चला डीसीसी व्हॉलेंटियर्स आपण